नमस्कार बंधूंनो, जय हिंद, जय शिवराय. दिल्ली नाशिक मार्गावर चांदवड गावापासून जात असत. त्यामुळे हा किल्ला प्राचीन काळापासून फार महत्वाचा होता. पेशवाई चांदवड किल्ल्यावर बांधलेले टाकसाळ, गावातील रंगमहाल, रेणुका माता मंदिर, चंद्रेश्वर मंदिर इत्यादी अनेक ऐतिहासिक स्थळे या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे इच्छापूर्ती गणेश मंदिर देखील आहे. चांदवड किल्ल्याच्या माचीवरून बालेकिल्ल्यावर जाणारा कातळात कोरलेला जिना इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. त्यामुळे किल्ल्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे तंत्र साहित्य वापरावे लागते. परंतु किल्ल्याच्या माचीवर आपल्याला सहज जाता येते. त्यामुळे चांदवड गावातील ऐतिहासिक मंदिरे, रंगमहाल, माचीवरील तलाव, टाकसाळ हे आपल्याला सहज पाहता येतात. पौराणिक कथेनुसार अगस्त्य मुनींचा आश्रम चांदवड गावाजवळ डोंगरावर होता. एकदा त्यांना भरपूर भूक लागली. त्यांनी 4 रोडगे भाजले आणि त्यावर लावण्यासाठी तूप मागण्यासाठी गावात गेले. पण गावात कोणीही तूप दिले नाही. त्यामुळे त्यांनी या नगरीला चांडाळ नगरी असे नाव ठेवले. याचाच पुढे अपभ्रंश होऊन चांदवड हे नाव पडले. अगस्त्य मुनींनी आपल्याजवळील 4 रोडग्यांपैकी अर्धा रोडगा गाईला दिला आणि उर्वरित रोडगे येथेच सोडून दिले.
चांदवड किल्ल्यासमोर असलेल्या डोंगराला त्यामुळे 3.5 रोडग्यांचा डोंगर असे नाव पडले. चांदवड किल्ला कोणी बांधला व केव्हा बांधला हे ज्ञात नाही, पण नांदगाव येथे सापडलेल्या चालुक्य नरेश चांद्रदित्य उर्फ नागवर्धन इसवी सन 650 यांच्या ताम्रपटामध्ये चंद्रादित्यपूर म्हणजे चांदवडचा उल्लेख आढळतो. म्हणजे त्याकाळी हा किल्ला अस्तित्वात होता. इसवी सनच्या 11व्या शतकामध्ये यादवांच्या ताम्रपटात देखील चांद्रदित्यपुराचा उल्लेख आपल्याला आढळतो. निजामशाहीच्या काळामध्ये मुघल बादशाह शहाजहान आणि शाहिस्तेखानाला महाराष्ट्रात पाठविले होते. शाहिस्तेखानाने आपला अधिकारी अलिवर्दी खानकडे चांदवड परिसरातील किल्ले घेण्याची जबाबदारी सोपवली होती. इसवी सन 1636 मध्ये अलिवर्दी खानने चांदवड किल्ला आणि येथील गाव जिंकून घेतले. दुसऱ्या सुरत विजयानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज बागलांमधून राजगडावर जात होते. त्या सुमारास औरंगजेबाला महाराजांनी सुरत विजय मिळवल्याची बातमी कळली आणि त्याने खानदेशाचा सुभेदार दाऊद खान कुरेशी याला आदेश दिले. शिवाजी महाराजांकडून खजिना हस्तगत करावा. त्यानुसार दाऊद खान 5000 सैन्यानिशी चांदवड किल्ल्याजवळ पोहोचला. त्याने या ठिकाणी कांचनाच्या लढाईची तयारी केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात इसवी सन 1682 मध्ये मराठ्यांची एक तुकडी चांदवडवर चालून गेली होती. पहिल्या बाजीरावच्या काळामध्ये चांदवड किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला. पुढे नानासाहेब पेशव्यांनी चांदवडचा किल्ला मल्हारराव होळकर यांच्या ताब्यामध्ये दिला. पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये चांदवड किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे. तुकोजी होळकर यांच्या कारकिर्दीमध्ये थोरल्या माधवराव पेशवे यांच्या परवानगीने किल्ल्यावर चांदोरी रुपयांची टाकसाळ सुरू केली. इसवी सन 1800 पर्यंत ही टाकसाळ किल्ल्यामध्ये होती व या टाकसाळीमध्ये चांदीची नाळी पाडत असत. इसवी सन 1800 मध्ये किल्लेदार आणि टाकसाळ अधिकारी यांच्यामधील तंट्यामुळे टाकसाळ चांदवड गावामध्ये हरवली गेली. याच वर्षी यशवंतराव होळकर यांच्या सैन्याने चांदवड लुटले. इसवी सन 1804 मध्ये कर्नल वॉलेस यांनी चांदवडचा किल्ला जिंकून किल्ला लगेचच होळकरांच्या ताब्यात दिला. इसवी सन 1818 मध्ये थॉमस हिस्पॉप यांनी हा किल्ला जिंकून घेतला. इसवी सन 1829 मध्ये चांदवड टाकसाळीतील चांदीच्या रुपयांची नाणी पाडण्याचे बंद केले. 1830 मध्ये तांब्याची नाणी पाडण्याचे कामही थांबविण्यात आले. त्यानंतर टाकसाळ बंद करण्यात आली. चांदवड किल्ला हा मुंबई आग्रा महामार्गाच्या लगत आहे. महामार्गावर चांदवड गावापुढे 6 किलोमीटर उजवीकडे चंद्रेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावरून जाताना कमानीपासून फाटक आहे. या फाटकावर आपल्याला वन विभागाचा टोल द्यावा लागतो. या मंदिराजवळच एक पाण्याचे टाके आहे. यातील पाणी फारच छान आहे. इथेच डाव्या बाजूला टाकसाळ देखील आहे. एक मोठा चौथरा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. चौथरा पाहून खडा चढून 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण टाकसाळीपाशी पोहोचतो. टाकसाळीचे अवशेष पाहून उजव्या बाजूला वळून किल्ल्याच्या डोंगराच्या पश्चिम दिशेकडे चढत जावे. या ठिकाणी एक बुरुज आहे आणि तटबंदीचे अवशेष देखील आहेत. चांदवड किल्ल्याच्या माचीवरील अवशेष पाहून बाले किल्ल्यावर जाण्यासाठी डाव्या बाजूला असलेली कातळ भिंत चालत जावे लागते. या ठिकाणी पायऱ्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत, त्यामुळे लोखंड शिडी आहे. शिडीच्या उजव्या बाजूला पश्चिमेकडे कड्यावर कातात कोरलेली गुहा आहे. तसेच शिडीच्या बाजूला देखील काही पाण्याच्या टाक्या आणि गुहा आहेत. खोलीचे अवशेष अजूनही तग धरून आहेत. शिडीच्या उजव्या बाजूला फारसीमध्ये शिलालेख आहे. त्यात इसवी सन 1636 मध्ये शहाजहान बादशहाचा सेवक अलिवर्दी खान याने हा किल्ला जिंकून घेतल्याचे म्हटलेले आहे. शिडी चढून गेल्यानंतर पुढचा कातळ टप्पा हा प्रस्तररोहणाचा आहे. हा टप्पा चढण्यासाठी आपण
फार जपून जाणे महत्वाचे आहे. आपल्यासोबत गिर्यारोहणाचे साहित्य असणे आवश्यक आहे. वर चढून गेल्यानंतर पायऱ्यांवरती शरभ शिल्प आहे. उद्ध्वस्त असे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर समोरच पाण्याचे टाके देखील आहे. या टाकेच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांनी आपण वर गेल्यानंतर 2 पाण्याची टाकी आहे. याच्या थोडे आणखीन पुढे गेल्यानंतर आणखी एक पाण्याचे टाके आहे. या टाक्यांजवळ उद्ध्वस्त झालेल्या वाड्यांचे अवशेष आहेत. पूर्वेकडे चालत जाताना वाटेत उद्ध्वस्त घरांचे आणखीन काही चौथरे आपल्याला पाहावयास मिळतात. येथेच पुढे एक मोठा तलाव असावा. तलाव पाहून आपण खाली उतरल्यानंतर प्रवेशद्वाराकडील टाकीजवळ पोहोचतो. या ठिकाणी गडफेरी पूर्ण होते. या गडमाथ्यावरून आपल्याला इंद्रायणी किल्ला तसेच 3.5 रोडग्यांचा डोंगर, कोलधेर आणि राजधीर हे किल्ले दिसतात. तर बंधूंनो, हा किल्ला पाहण्यासाठी आपण या किल्ल्याला अवश्य भेट द्या. याच्यासोबतच राजधीर, कोलधेर, इंद्रायणी तसेच चंद्रेश्वर मंदिर, रेणुका माता मंदिर, इच्छापूर्ती गणेश मंदिर ही स्थाने आपल्याला पाहता येतील. हा व्हिडिओ केवळ आपल्याला ही स्थाने माहिती पडावेत यासाठी बनविला आहे. यामध्ये काही चुका किंवा त्रुटी राहिल्या असतील तर क्षमस्व. आपले गड, किल्ले आणि आपल्या ऐतिहासिक वास्तू यांचे रक्षण आणि जपणूक करण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे. या ठिकाणी कोणतेही गैरवर्तन आपण करू नये आणि एखादे कोण करत असल्यास आणि गैरवर्तन कोणी करीत असल्यास त्यास योग्य समज देणे देखील आवश्यक आहे. तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केरकचरा आपण करू नये. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. किल्ल्यावर जाणारी ही शिडी थोडी हवेतच तरंगत आहे आणि या शिडीला लोखंडी ताराने बांधण्यात आलेले आहे. तसेच त्याच्या पुढे एक रशी देखील आहे. या ठिकाणी राजधीरप्रमाणे एखादी शिडी असावी यासाठी वन खाते आणि पुरातत्व विभागाने लक्ष देणे आवश्यक वाटते. आमच्यापैकी बऱ्याच मित्रांनी येथूनच माघार घेतली, तर केवळ 2 मित्र बालेकिल्ल्यापर्यंत गेले. या गुहांमध्ये पाणी आहे. तसेच पुढील गुहा ही देखील सुखी आहे आणि त्याच्यावरती एक आणखीन गुहा आहे. त्या ठिकाणी आपल्याला जाता येते. बहुतेक या सैनिकांसाठी देवळ्या असाव्यात. या किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी या बनविल्या असाव्या. या कातळ भिंतीवरती आपल्याला वरती फारशीमध्ये लिहिलेला शिलालेख दिसत आहे. या डोंगरकडेने आपण पुढे पुढे जात जाऊ तसतसे काही ठिकाणी छोट्या छोट्या गुहा कोरलेल्या आहेत आणि त्यामध्येच सोडल्याचे वाटते. येथूनच चांदवड हा परिसर आपल्याला दिसत आहे. समोरच रोडग्यांचा डोंगर तसेच चांदवड शहरातील रंगमहल देखील आपल्याला दिसतो. पावसाळ्यामध्ये हा परिसर स्वर्गापरी भासतो. त्यामुळे येथील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. हा आहे या किल्ल्यावरील बुरुज आणि बुरुजाची भिंत. इथून किल्ल्यावर जाणारा महामार्ग असावा. हा रस्ता काहीसा सुरक्षित करावा म्हणून या ठिकाणी कातळ भिंत आणि बुरुज बांधलेले आहेत. हे आहे बालेकिल्ल्यावरील
तलावासदृश्य बांधकाम. हा आहे या किल्ल्यावरील तलाव, जो पाणी साठवण्यासाठी त्याचा उपयोग करीत असत. या ठिकाणी आपल्याला वाड्यांचे अवशेष दिसत आहे. तसेच भिंत बांधलेल्या आहेत व त्याचे चौथरे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. सध्या इथे कोणतीही वास्तू सुस्थितीमध्ये असल्याचे दिसत नाही. हा किल्ल्यावरचा सर्वात उंच असलेला भाग. गडावर आलेल्या शिवप्रेमींनी या ठिकाणी दगडाचे एकावर एक रचून शिल्प बनविल्याचे दिसत आहे. या ठिकाणी देखील पाण्याची टाकी असावी असे दिसते. तसेच काही बांधकाम असावे असे लक्षात येते. येथे आपल्याला बांधकामाचे अवशेष तसेच वाड्यांचे चौथरे दिसत आहेत. या ठिकाणी मोठी वस्ती असावी त्या काळामध्ये असे वाटते. हे आहे या बालेकिल्ल्यावरील मंदिर. इथे काही उद्ध्वस्त झालेले वास्तू अवशेष आपल्याला दिसत आहे. ही आहे या बालेकिल्ल्यावरील पाण्याची टाकी. या ठिकाणी उतरण्यासाठी दगडामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत. किल्ल्यावरील पाण्याचा साठा लक्षात घेता येथे मोठ्या प्रमाणात मध्ये लोकवस्ती असावी असे वाटते. बालेकिल्ल्यावर येण्यासाठी दोराच्या सहाय्याने येणे किती अवघड आहे हे या मित्राच्या चढाईने लक्षात येत आहे. गडावर चढून आल्यानंतर या ठिकाणी एखादे मोठे प्रवेशद्वार असावे. तसेच येथे देखरेख करण्यासाठी काही देवळ्या असाव्यात असे वाटते. येथेच पाण्याचे काही टाके आहेत आणि या ठिकाणी आपल्याला शरभ शिल्प दिसत आहे. हे शिल्प आपल्याला बऱ्याच गडांवर पाहावयास मिळते. आमच्यापैकी एक मित्र वारंवार शिडीवरती चढून बालेकिल्ल्यावर चढण्याचा अंदाज घेत होते, परंतु त्यांनी परत माघार घेतलेली आहे. हा आहे या गडावरील शिलालेख, जो फारशीमध्ये आहे. येथील असलेल्या गुहेमध्ये आम्ही थोडीशी न्याहारी केली आणि नंतर सर्व मित्र एकत्र आल्यानंतर उतरण्यास प्रारंभ केला. गडाच्या या भागावरून चंद्रेश्वर मंदिर आपल्याला सहज दिसत आहे. तसेच मंदिर परिसरातील अन्य वास्तू, तलाव आणि मंदिरे आपल्याला दिसत आहेत. बालेकिल्ला पाहून खाली उतरत असणारे आमचे मित्र आहेत. ज्याप्रमाणे वर चढण्यासाठी बरीचशी कसरत करावी लागली, त्याहून अधिक उतरण्यासाठी आपल्याला कसरत करावी लागत आहे. यामध्ये आमचे मित्र महेश तावरे आणि भास्कर हे आता उतरत आहेत. येथून उतरणे थोडेसे सांभाळूनच. काही ठिकाणी दगडामध्ये असलेल्या खाच आणि
कपारींचा अंदाज आणि आधार घेऊन आपल्याला उतरावे लागते. यामध्ये तरबेज असणाऱ्या व्यक्तींनीच या ठिकाणी चढण्याचा प्रयत्न करूया. आपल्याकडे जर गिर्यारोहणाचे कौशल्य, अभ्यास आणि प्रशिक्षण नसेल तर कातळ टप्पा कृपया चढू नये. ज्या मित्रांना उंचीची भीती आहे अशांनी तर या ठिकाणी कृपया जाणे टाळणे. जर जायचे असेल तर आपल्याला जास्तीचा रोप आणि हार्नेस सोबत नेणे आवश्यक आहे. तसेच गिर्यारोहणाचे साहित्य असणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये प्रशिक्षित मार्गदर्शक असणे आवश्यक आहे. बांधलेल्या रोपला काही तारा देखील आहेत, त्यामुळे हाताला त्या उतरते समयी लागत होत्या. आमचे दोनही मित्र सुखरूप खालपर्यंत उतरले. बालेकिल्ला पाहण्याआधी आपण गडाच्या उजव्या बाजूच्या दिशेकडे अगदी शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा. या ठिकाणी काही कातळामध्ये कोरलेल्या गुहा आणि त्या गुहेमध्ये काही बांधकामे दिसत आहेत. यापुढे आम्ही किल्ला उतरण्यास प्रारंभ केला. आम्ही केवळ अर्ध्या पाऊण तासातच किल्ला पायथा गाठला. त्याच्यानंतर आम्हाला चंद्रेश्वर महादेवाचं मंदिर पाहायचे होते आणि पायथ्यापासून पुढे असलेले रेणुका मातेचे मंदिर पाहायचे होते. तसेच चांदवड या शहरातील रंगमहल म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांचा वाडा पाहायचा होता. सध्या हा वाडा बंद आहे, परंतु बाहेरून आम्हाला तो वाडा पाहायला मिळणार होता. हा एक गडावर येण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग. पायऱ्या जागोजागी तुटलेल्या आहेत आणि जीर्ण झालेल्या आहेत. बराचसा पर्वत हा घडीचा असल्यामुळे जागोजागी भूस्खलन होत आहे आणि त्याच्यामुळे भरपूर घसारा आहे. थोडे जपूनच उतरावे लागते. आज आमच्यासोबत पुण्याची काही ट्रेकर मंडळी आलेली आहे आणि याच्यामध्ये बहुतांशी जे मित्र ट्रेकिंगसाठी आलेले आहेत ते 50 ते 55 वर्षावरील देखील आहेत. काही 60 वर्षावरचे देखील ट्रेकर्स या आजच्या चांदवड किल्ला पाहण्यासाठी आलेले आहेत. पुण्याचे हे मित्र आम्हाला सुरुवातीला इंद्रायणी किल्ल्यावरती भेटले होते आणि पुढे आता चांदवड किल्ल्यावरती देखील भेटले. यामुळे आमची चांगली मैत्री आपापसात झाली होती. या मित्रांनी आम्हाला न्याहारी तसेच मध्ये खाण्याची व्यवस्था देखील केली. त्याबद्दल या सर्व मित्रांचे आम्ही आभारी आहोत. ट्रेक करताना आपण थोडे सांभाळून चालायला हवे आणि आपले दोनही हात शक्यतो मोकळे असावे. त्यामुळे जर आपला पाय घसरला किंवा तोल गेल्यास स्वतःला सांभाळता येते. या गडावर येण्यासाठी
आणि उतरण्यासाठी अनेक वाटा आपल्याला दिसतात. त्यामुळे नक्की कुठली वाट धरावी हे आपल्याला लक्षात येत नाही. या कारणापायी आमचे सगळे मित्र अनेक वाटांनी एका विशिष्ट दिशेकडे जात होतो. गडावर अन्य कोणी चिन्ह आणि झाडे कमी असल्यामुळे पुढील वाट नक्की कुठली आहे हे खाणाखुणा समजणे थोडेसे कठीण आहे. परंतु गडाचा पायथा हा सहज दिसत असल्यामुळे तसेच भरपूर जंगल नसल्यामुळे आपण निश्चित स्थानापर्यंत सहज पोहोचतो. गडावरील वाटेची एखादी खूण म्हणून हे एक झाड आपल्याला दिसते. याच ठिकाणी आपल्याला निवारा देखील घेता येतो व थोडीशी दमछाक झाल्यास याच झाडांच्या छायेखाली आपल्याला बसता येते. सध्या ऊन बरेच असल्यामुळे भरपूर थकायला झाले होते. याआधी इंद्रायणी किल्ला केल्यामुळे पाय थोडेसे दुखतच होते. आम्ही सोबत भरपूर पाणी नेलं होतं, त्यामुळे आम्हाला पाण्याचा तुटवडा भासला नाही. आमच्यापैकी काही मित्र थोडेसे थकल्यामुळे या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेत आहे. हे एक झाड जे निशाणी आपण म्हटली होती, या झाडाखालीच आम्ही सावलीत बसलेलो आहोत. पुढील 10 ते 15 मिनिटातच आम्ही गड पायथा गाठणार होतो. जसजसे पायथ्याच्या जवळ येत होतो तसतसे येथील वाट ही ठळक होत चालली होती. आमच्यापैकी काही मित्र जे पुढे गेले होते त्यांनी येथील एका तलावामध्ये स्नान करण्यास प्रारंभ केला होता. गडाच्या पायथ्याशी अनेक असे चौथरे आहेत, राजवाडे आहेत किंवा काही ऐतिहासिक बांधकामे आहेत. चंद्रेश्वर महादेवाचे मंदिर या लगतच असल्यामुळे आम्ही त्या दिशेने निघालो. हे मंदिर फारच सुबक आणि सुंदर आहे. या मंदिर परिसरात अतिशय शांतता, तसेच मंदिर परिसर फार मोठा आहे आणि आजूबाजूला अन्य देवालये देखील आहेत. हे मंदिर बऱ्याचदा मुस्लिम आक्रमणामध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेले होते आणि या मंदिराला पुन्हा पुन्हा बांधण्यात आलेले आहे. मंदिर परिसरामध्ये काही उद्ध्वस्त वास्तूंचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. हे पाहून आपले मन अगदी खिन्न होऊन जाते. चंद्रेश्वर महादेवाचे मंदिर आम्हाला शांतपणे आणि व्यवस्थित करता आले. चांदवडचा ट्रेक हा पुण्याचे मित्र, त्याचप्रमाणे अन्य देवालये तसेच अनेक वास्तू आम्हाला पाहायला मिळाले. त्यामुळे कायम स्मरणात राहील असा झाला. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम.